ही जोडणी तुमच्या घरातही पाहिली असेल. आपण बटन दाबतो आणि बल्ब तेथे प्रकाशतो. आपण कधीही विचार केला आहे की भिंतीमागे असे काय असते ज्यामुळे बल्ब प्रकाशतो? आपण आपल्या घरातील वडीलधारे किंवा शाळेतल्या शिक्षकांकडून ऐकले असेलच की विद्युतधारा किंवा इलेक्ट्रिक करंट आल्यामुळे आणि गेल्यामुळे बल्ब प्रकाशतो आणि विझतो. ही विद्युतधारा म्हणजे काय, ती कशी तयार होते आणि बल्ब कसा प्रकाशतो? आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहू की विद्युतधारा म्हणजे काय आणि ती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कशी पोहोचते. तुम्ही गाडी चालताना पाहिली असेल. काही कार वेगात धावतात आणि काही संथ. आपण सामान्यतः असेही म्हणतो की गाडी ताशी 40 किलोमीटर वेगाने जात आहे. हे ताशी 40 किलोमीटर म्हणजे काय असते? म्हणजे गाडी एका तासामध्ये 40 किलोमीटर प्रवास करत आहे. म्हणून जेव्हा आपण वेळेशी कोणत्याही गोष्टीची तुलना करतो तेव्हा त्यास त्या वस्तूचा रेट किंवा दर म्हणतात. गाडीच्या वेगाप्रमाणे आपण नदीच्या पाण्याचा प्रवाह ह्याच प्रकारे दर्शवतो आणि म्हणतो की वॉटर करंट किंवा पाण्याचा प्रवाह वेगवान आहे की संथ. तसेच हवेच्या प्रवाहाला एअर करंट देखील म्हणतात. म्हणून हे म्हणणे योग्य ठरेल की प्रवाह किंवा करंट हे भौतिक परिमाण आहे जे वेळेसोबत वेगवेगळ्या वस्तूंचे संबंध दर्शवते. जर वाहणाऱ्या सगळ्या गोष्टींना धारा असेल तर त्या धारेला काय म्हणू शकू जी बटन दाबल्यावर बल्ब पेटवते? आपण त्याला विद्युतधारा किंवा इलेक्ट्रिक करंट म्हणतो. विद्युत प्रभाराच्या प्रवाहाला विद्युतधारा असे म्हणतात. जर Q विद्युत प्रभार T वेळेत एखाद्या विशिष्ट क्षेत्रामधून गेला तर Q आणि T चे गुणोत्तर विद्युतधारा दाखवते, ज्याला आपण विज्ञानात I म्हणतो. विद्युतधारेचे SI एकक एम्पियर आहे, ज्याचे चिन्ह A असते. हा विद्युत प्रभार धातूच्या तारेद्वारे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातो. ज्या परिपथामध्ये धातूच्या तारा वापरल्या जातात त्यामध्ये प्रभाराच्या प्रवाहाची रचना इलेक्ट्रॉन करतात. प्रवाह चालू राहण्यासाठी स्रोतापासून परत स्रोतापर्यंत हा मार्ग बंदिस्त असणे गरजेचे असते. ह्या बंदिस्त मार्गाला आपण विद्युत परिपथ किंवा इलेक्ट्रिक सर्किट म्हणतो. ही आकृती एक परिपथ दर्शवते ज्यामध्ये बॅटरीचे धनटोक बल्बच्या धनटोकाला बटणाद्वारे तारेने जोडलेले असते आणि विद्युत घटाचे ऋण टोक बल्बच्या ऋण टोकाशी जोडलेले असते. परिपथ तर समजला, परंतु हे धन आणि ऋण काय आहे? ही धन आणि ऋण चिन्हे परिपथामधील विद्युतधारेची दिशा दर्शवतात. विद्युतधारा विद्युत घटाच्या धनटोकापासून पुढे जाऊ लागतो आणि ऋण टोकापर्यंत पोहोचतो. इलेक्ट्रॉन विद्युतधारेच्या उलट दिशेने वाहतात. हे देखील लक्षात ठेवणे आवश्यक आहे. परंतु आपल्याला हे देखील माहिती आहे की इलेक्ट्रॉन विद्युत प्रभारांच्या प्रवाहाची रचना करतात आणि विद्युतधारा प्रभारांवर अवलंबून असते. मग विद्युतधारा उलट दिशेने का जाते? ती देखील इलेक्ट्रॉनच्या दिशेने गेली पाहिजे. इलेक्ट्रॉनवर ऋण प्रभार असतो. इलेक्ट्रॉनच्या हालचालीमुळे धातूच्या तारामध्ये एक धन प्रभार उत्पन्न होतो. जर आपण प्रभाराची दिशा पाहिली तर इलेक्ट्रॉनच्या दिशेच्या उलट दिसेल. तर विद्युतधारेची दिशा या धन प्रभाराच्या दिशेने जाते, जी इतर कोणत्याही कारणाने नाही तर इलेक्ट्रॉनच्या हालचालीमुळेच होते. ज्याप्रमाणे स्पीडोमीटरचा वापर वाहनाची गती मोजण्यासाठी केला जातो त्याचप्रमाणे कोणत्याही परिपथामध्ये विद्युतधारा मोजण्यासाठी ॲमीटर नावाचे उपकरण वापरले जाते. असेच काही परिपथ आपल्या घरातही असतील, परंतु येथे धन आणि ऋण तारा कोणत्याही विद्युत घटाशी जोडलेल्या नसतात, तर घरात येणाऱ्या वीज पुरवठ्याशी जोडलेल्या असतात, ज्याविषयी आपण पुढील व्हिडिओमध्ये अधिक बारकाईने समजून घेऊ.